नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आता लवकरच मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत शपथ घेतली जाईल आणि त्यानंतर योजनेसंदर्भाच्या वेगवेगळ्या अपडेट आपल्याला लवकर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा। भरपूर लाडक्या बहीण येणाऱ्या हप्त्यासाठी वाट पाहत आहेत। हा हप्ता आपल्या खात्यावरती कधी वर्ग होईल या संबंधित त्या वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी विभागामध्ये चौकशी करत आहेत। परंतु पाठीमागच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं की पुढचं जर आमचं सरकार आलं तर लवकरात लवकर लाडक्या बहीण योजनेचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचं पहिलं काम केलं जाणार आहे। त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर सगळ्यात अगोदर काम केलं जाणार आहे ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं अनुदान महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर पाठवण्याच्या प्रोसेस केल्या जाणार आहेत। आता मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भातचे अनुदान जे असणार आहे यासाठी शासनाकडून अगोदरच पूर्वीची ती तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे। त्या संबंधीचे व्हिडिओ सुद्धा आपण पाठीमागे चॅनलवरती दिलेले होते, तुम्ही पाहिले असतील। स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं। त्याचबरोबर पूर्वीचे उपमुख्यमंत्री सध्याचे आता होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सुद्धा या निधीबाबत पूर्ण तरतूद केलेलीची माहिती दिलेली होती। त्याच्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत निधीवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाहीये। म्हणजेच मंत्रिमंडळ आता स्थापन होईल परंतु पूर्ण 1 वर्षाचा निधी शासनामार्फत अगोदरच राखीव म्हणून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे या वर्षी येणारे जे हप्ते असतील हे संपूर्ण हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा होतील। फक्त आता चालू घडीला इलेक्शन असल्यामुळे, मतदान असल्यामुळे हे हप्ते जे ते पेंडिंग मध्ये पडलेले होते। तरी सुद्धा मतदानाच्या अगोदर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता शासनामार्फत महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला होता। आता पुढचा जो हप्ता असणार आहे तो 6वा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे। आता चालू घडीला डिसेंबर महिना सुरू आहे, त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये जो महिलांचा 6वा हप्ता आहे हा 6वा हप्ता कधी जमा होणार आहे या संबंधित महिला प्रतीक्षेत आहेत। तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शपथविधीचा कार्यक्रम उरकल्यानंतर मंत्र्यांबाबत सगळ्यात अगोदरचं महत्त्वाचं काम केलं जाणार आहे ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेअंतर्गतचा निधी जो 6वा हप्ता आहे हा महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता याच्यामध्ये महिलांच्या मनामध्ये संभ्रम असेल की हप्ता जो असणार आहे, 6वा हप्ता जो असणार आहे हा हप्ता 1,500 मिळणार का 2,100 मिळणार? तर मित्रांनो, जे शासनामार्फत रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे हे 1,500 रुपयांनुसार म्हणजे 1,500 रुपयांनुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे चालू घडीला तरी निदान 1,500 रुपयाचं अनुदान हे महिलांच्या खात्यावरती वर्ग होईल। 2,100 रुपयाची जी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच पूर्वीचे जे 1,500 होते याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ करून 2,100 रुपयाचा जो हप्ता करण्यात आलेला आहे ही मित्रांनो मतदानाच्या काळामध्ये पक्षाकडून घोषित केलेली रक्कम। म्हणजेच योजनेअंतर्गत जर रक्कम वाढवायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळामध्ये बैठक घ्यावी लागते। त्याच्यामध्ये सर्वांच्या विचारानुसार मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जातो, त्याच्यानंतर त्याचा GR प्रसिद्ध केला जातो आणि त्याच्यानंतरच ही अनुदानाची रक्कम सर्वानुमते मान्य केली जाते आणि त्या पद्धतीने पुढच्या हप्त्यामध्ये त्याची रक्कम वाढवून दिली जाते। परंतु ही मित्रांनो मतदान काळामध्ये एका पक्षाकडून घोषणा करण्यात आलेली वाढीव रक्कम आहे, त्याचा या योजनेशी काही संबंध नाही। संबंध त्यावेळेस येईल ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय घेतला जाईल आणि अनुदानामध्ये वाढीव करून त्याचा GR प्रसिद्ध केला जाईल। अनुदानामध्ये वाढीव करण्यासंदर्भात बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यानंतर GR प्रसिद्ध करून ज्यावेळेस जाहीर केलं जाईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने हे अनुदान वाढलं असं आपल्याला म्हणावं लागेल। परंतु मित्रांनो, चालू घडीला तरी निदान 1,500 रुपयाचं अनुदान हे शासनामार्फत महिलांच्या खात्यावरती पाठवलं जाणार आहे। या संबंधित पाठीमागे सुद्धा मंत्र्यांमार्फत याबद्दलची घोषणा करण्यात आलेली होती। चालू घडीला सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये याबद्दलचा जास्त विषय रंगला जातो, त्याच्यामुळे अनुदानाची रक्कम महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर पाठवण्याचा निर्णय शासनामार्फत घेतला जाणार आहे। त्याच्यामुळे महिलांना आता लवकरच या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। शपथविधीचा कार्यक्रम उरकल्यानंतर येणाऱ्या पुढच्या 2-4 दिवसातच या निधी संदर्भात बैठक घेऊन संबंधित निधी महिलांच्या खात्यावरती शासनाकडून वर्ग केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये शासनाकडून आता भरपूर अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत। त्या संबंधीच्या आपण न्यूज चॅनलवरती सुद्धा बातम्या पाहिल्या असतील, त्याचा सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागात देत आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या शासनाच्या योजना असतील, जे अटी नियम असतील, जे काही बदल असतील याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला चॅनलवरती व्यवस्थितरित्या पाहता येईल। चालू घडीला मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।